पक्षाची वाट लावली. तुमच्या चिंध्या कोणी केल्या? ज्यांना तुम्ही मिंदे म्हणताय त्या शिंदे साहेबांनी तुमच्या चिंध्या केल्या ना. तुम्हाला चिंधे करून टाकलं माननीय शिंदे साहेबांनी. साहेब, कालपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांच्या बैठका बोलवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने 7 खासदार फुटले, त्याच्यानंतर कुठेतरी आमदार आणि नगरसेवक फुटण्याची भीती ही देखील पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठका सुरू आहेत का? नाही, खासदार तर राहिलेच नाहीत ना त्यांच्याबरोबर. आता माननीय खासदार महोदयांनी उभाटातल्या माननीय शिंदेसाहेबांचे नेतृत्व स्वीकारून ते आता माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. राहिला प्रश्न आमदार महोदयांचा. त्यांना सुद्धा आता सारखं बोलवून म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारे संशयानं बघितल्यासारखं उभाटाचे नेते करतायत. दर आठवड्याला आमदारांची बैठक. ह्याच बैठका 2022 पूर्वी जर घेतल्या असत्या तर ही अवस्था झाली असती का? म्हणजे त्याच्या अगोदर 2019ला तुम्ही आता बघा, एका बाजूला युवराज उभाटाचे आदित्य ठाकरे साहेब सारखं साहेबांना, आमच्या शिंदे साहेबांना मिंदे असं म्हणतात. मिंदे कोण झालं? 2019ला काँग्रेसचं मिंद कोण झालं? मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसची तुम्ही मिंदे झाला आणि पक्षाची वाट लावली. तुमच्या चिंध्या कोणी केल्या? ज्यांना तुम्ही मिंदे म्हणताय त्या शिंदे साहेबांनी तुमच्या चिंध्या केल्या ना. तुम्हाला चिंधे करून टाकलं माननीय शिंदे साहेबांनी. त्यामुळं कसं आहे, त्यांना आता उशिरा ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली. उशिरा चुचलेलं शानपण जसं म्हणतो का नाही आपण, त्यातला उभाटाची अवस्था झालेली आहे. पण आता सगळी पायाखालची जमीन त्यांच्या सरकलेली आहे. बेस जनाधार हा त्यांना राहिलेला नाही. मला सांगा, 2022ला आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिका स्वीकारली. लगेच यांनी सुरू केलं, माझा पक्ष चोरला, माझे वडील चोरले, माझं हे चोरलं. 2024ला आम्ही जर चोरलेला पक्ष असता तर लोकांनी त्या पक्षावरती शिक्कामोर्तब करून आमचे 60 आमदार निवडून दिले असते का? जनाधार हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आहे. हे सत्य स्वीकारा म्हणावं. हे सत्य स्वीकारायला ते तयार नाहीत आणि अजून सुद्धा जुन्याच भ्रमामध्ये उभाटाचे नेते आहेत. आणि मी सांगू का आपल्याला प्रामाणिकपणे, सकाळी 9चा त्यांचा भोंगा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अशीच पडझड ही उभाटाची होत राहणार आहे. कितीही त्यांनी बैठका घेतल्या तरी त्या बैठकांचा शून्य परिणाम होईल. तुमच्या पक्षाचे नगरसेवक कल्याणमधील रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली आणि त्यांची पार्श्वभूमी पण अशाच पद्धतीनं गुन्हेगारी स्वरूपाची राहिलेली. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची धक्काबुक्की मारहाण करणं योग्य नाही. आमच्या नगरसेवकांना निश्चितपणाने या बाबतीतली उचित समज पक्षाच्या नेतृत्वाकडनं दिली जाईल.